मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण। अकोला जिल्ह्यात सुमारे 2,500 कोटीहून अधिक म्हणजे 2,588 कोटी 55 लाख रुपयांचा निधीच्या विविध 21 विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले। सिंचन, रस्ते, रुग्णालय सुधारणा, सांस्कृतिक भवन, तरण तलावसह विविध शासकीय इमारती अशा विकास कामामुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे। विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले राजे, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भाडसाकडे, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक, श्याम खोडे, विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल, पोलीस महानिरीक्षक रामराव पोकडे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन अद्ययावत व सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्ष, हिरकणी कक्ष, आनंदी कक्ष, आवश्यक दस्तऐवज मिळवण्यासाठी किऑस्क सुविधा आदींचे निरीक्षण केले। त्यानंतर नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाच वेळी ऑनलाईन पद्धती विविध विकास कामांचा शुभारंभ झाला। अकोला येथील तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीचे तसेच महिला व बालविकास भवनाचे लोकार्पण झाले। पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले। सुमारे 454.62 कोटी रुपयांच्या निधीतून सिंचनाची व्यवस्था निर्माण होऊन शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधनाचा वारसा असलेल्या अकोला भूमीत 249.41 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला। अकोला शहरात अमृत 2.0 योजनेत 629.06 कोटी रुपये निधीतून मल्ली सारण टप्पा 1 चे काम तसेच शहरातील 18.99 कोटी रुपये निधीतून प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेत ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन झाले। त्याचप्रमाणे 15 कोटी रुपये निधीतून अद्ययावत सांस्कृतिक भवन, सुमारे 9.96 कोटी रुपये निधीतून ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलावाचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला। हायब्रिड ऑनिटी अंतर्गत मूर्तिजापूर, दहिगाव, गुदडी, उमरी, अकोला राज्य महामार्ग 284 तसेच अकोला, मलकापूर, कानशिवनी, मोरगाव काकड, बोरगाव खुर्द जिल्हा प्रमुख मार्गाची सुधारणा 410.10 कोटी रुपये निधीतून होणार आहे। त्याचे भूमिपूजन यावेळी झाले। त्याचप्रमाणे उकडी बाजार, नेर, नानखेड, किनखेड राज्य महामार्ग 278, किनखेड ते दहिहांडा महामार्गाची सुधारणा, अकोट मतदारसंघातील राज्यमार्ग क्रमांक 47 रावेर, पातुर्डा, पिंपळगाव, खांडवी, जळगाव, जामोद, हिवरखेड, अकोट या मार्गावरील रंभापूर ते हिवरखेड ते वारखेड भाग सुधारणा 311.44 कोटी निधीतून होत आहे। बाशी टाकळी शहरात 9.99 कोटी रुपये निधीतून मुख्य रस्ता होत आहे। या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। सर्वोपचार रुग्णालयात 151.56 कोटी रुपये निधीतून नवीन वॉर्ड इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे। यामुळे रुग्णांसाठी सुविधा निर्माण होणार असून त्यांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले। अकोला येथे 129.23 कोटी निधीतून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दक्षता नगर येथे 246 निवासस्थाने व परिसर विकास कामामुळे कर्तव्यप्रती 24 तास बांधील असणाऱ्या पोलिसांसाठी निवासाची सोय निर्माण होणार आहे। तसेच 5 कोटी खर्चाचे अकोला तालुका क्रीडा संकुल या कामाचे कोनशिला अनावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले। मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडे तसेच पारद येथे 33/11 केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन व बाशी टाकळी तालुक्यातील भेंडी महाल येथे 45 कोटीच्या 10 मेगावॅट क्षमतेच्या व रेडवागाव येथे 9 कोटीच्या 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते झाले। अकोला जिल्ह्यातील अकोला व अकोट या 2 शहरांमध्ये 9 कोटी रुपये निधीतून CCTV प्रकल्पाचे लोकार्पणही यावेळी झाले।
प्रारंभी पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मेळघाटातील प्रारंभी पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर आणि जिल्हा अधिकारी अजित कुंभार यांनी मेळघाटातील प्रतिकृती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले। या कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।